आतापर्यंत 20 जणांना फोन गेल्याची माहिती मिळतेय। भाजपकडून काही ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून आराम देण्यात येणार आहे, तर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे। भाजपकडून नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर, जयकुमार रावल यांनी मंत्रिपदासाठीचे निरोप देण्यात आले। त्याशिवाय माजी मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे। पंकजा मुंडे यांनाही संधी मिळणार आहे। भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे देखील मंत्रिपदाची शपथ घेतील, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनाही फोन आलाय। गणेश नाईक, मेघना बोर्डीकर यांनाही मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। मंत्रिपदासाठी फोन आले ते कोणाला आले? शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, गिरीश महाजन, पंकज भोयर। त्यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची वापसी झाली आहे।